पदचारी बिगारी कामगाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सातपूरच्या श्रीराम चौकात घडली। याबाबत सविस्तर वृत्त असे की 2 मार्च रोजी रमेश रामभाऊ इंगळे वय वर्ष 48 हे नेहमीप्रमाणे बिगारी कामाला जात असताना कुठल्या तरी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली। त्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला। खळबळजनक बाब म्हणजेच या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबाला 24 तासानंतर समजली अशी माहिती मयताचे बंधू सुभाष इंगळे यांनी दिली। या घटनेची माहिती मिळताच बंधू सुभाष इंगळे यांनी याबाबत सातपूर पोलिसात तक्रार दाखल केली। या घटनेने संपूर्ण इंगळे परिवारात शोककळा पसरली असून मयताचे 5 मुलं, पत्नी, भाऊ असा परिवार उघड्यावर पडला आहे। मयताच्या कुटुंबियांनी पोलिसांवर तपास कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप देखील केलाय। या घटनेला 5 दिवस उलटून देखील सातपूर पोलिसांना आरोपी सापडेना, म्हणून कुटुंबियांनी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना या घटनेची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, नाशिक। काय झालं तुमच्या घरच्यांसोबत, काय सांगाल? काही नाही, 9 वाजता गेले होते ते घरातून कामाला। काय नाव त्यांचं? रमेश रामभाऊ इंगळे। कुठे गेले होते ते? सातपूरच्या नाक्यावर। नाक्यावर कामाला गेले होते? मग ते घरी परतले नाही असं म्हणजे तुम्हाला कधी कळलं त्यांचा अपघात झाला? मी त्यांची 8-9 वाजेपर्यंत वाट पाहिली। मग माझ्या बहिणीच्या मुलाला मी फोन लावला, म्हटलं बाबा अजून आले नाही, त्यांना शोधायचं आहे। मग तो त्याच्या मित्राला घेऊन जावायला घेऊन फिरत होता। मग कसं माहिती झालं तुम्हाला नंतर? नाही आम्हाला, मग आम्ही 2 वाजेपर्यंत बघितलं, त्यांना कुठं सापडले नाही। मग माझ्या मनात आलं, म्हटलं कोण ठोकला असं, एक वेळ सिव्हिलला जाऊन बघ। त्यांनी सिव्हिलला जाऊन सर्व वार्ड पाहिले। तो म्हणे एक पेशंट बघितला मी, पण मला कुठंच बाबा सापडले नाही। त्यानंतर काय केलं? मग आम्ही घरी आलो, बसलो, रात्रभर बसलो। सकाळी आम्हाला वाटलं ते आमच्या गावी गेले का। मग आम्ही 11 वाजेपर्यंत गावात फोन लावत होतो। मग गावात पण तिकडून लोक सांगित होते की आले नाही, आले नाही, आले नाही। मग पोरगा बोलला बाबाचा फोटो द्या, आधार कार्ड, मी कंप्लेंट जाऊन करतो। मग त्यांनी जाऊन सातपूरला कंप्लेंट केली। त्यानंतर त्यांचं बॉडी कुठे सापडली तुम्हाला? आम्हाला डायरेक्ट सिव्हिलला चिरफाड केलेली सापडली। पोलिसांकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय नाही, आम्हाला आता आमचा जीव तर गेलेला आहे, पण आम्हाला माझी मुलं पण लहान लहान आहे। एक मुलगी लग्नाला आलेली आहे, आता यंदा तिचं लग्नच करायचं होतं आम्हाला। किती मुलं आहे तुम्हाला? मला 5 मुली आणि 1 मुलगा आहे 14 वर्षाचा। आम्हाला काहीतरी त्यांच्यावर कारवाई करून माझ्या मुलीच्या लग्नासाठी आम्हाला अपेक्षा आहे। काय नाव तुमचं? माझं सुभाष रामभाऊ इंगळे। काय झालं तुमच्या भावासोबत? भाऊ कामाला गेला, शनिवारी 8-8:30 वाजता इथून घरी गेलाय, कामाला जात होतो। तिकडे जाताना तो त्या बाजूला क्रॉस करताना त्याचा कुठेतरी ऍक्सिडेंट झालेला आहे आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी माहित पडले। पोलिसांना अजून काही कारवाई काही केलेली नाही। आम्हाला असं वाटते 5 दिवस होऊन गेले, पोलिसांनी थोडी काय कारवाई करावी त्यांनी। पोलिसांना तुम्ही विचारलं का आरोपी भेटला का काय या संदर्भात? नाही, अजून त्यांनी काही सांगितलं ते मग आम्ही शोध करतोय, अजून शोध काही केला नाही। काय अपेक्षा आहे पोलिसांकडनं? काय पोलिसांना हीच अपेक्षा आहे की बा त्यांना 5 मुली आहेत, 1 मुलगा आहे, थोडी त्यांना काही मदत त्यांच्याकडनं काही भेटली पाहिजे आम्हाला, बाकी आमचं काही म्हणणं नाही। मेन गोष्ट म्हणजे असं आहे का, इथं जे आज जे व्यक्ती गेली ती व्यक्ती रोज नाक्यावर कामाला जात असते काय, आणि ती तिथनं काय 400-500 रुपये जे भेटेल त्याच्यानंतरच त्यांची घरी येऊन चूल पेटते काय। तर आज जे मेन मुलांचा जे सहारा होता किंवा जे अन्न हे करण्याचा सहारा मेन होता तोच हरपलेला आहे। तर जेणेकरून त्यांचं जे झालंय ना, तर पोलिसांनी त्याच्यावर आहे ना कठोर कारवाई करावी, आणि जेणेकरून त्या कुटुंबासाठी आहे ना एक तर त्याच्याकडून काही करावं किंवा काही ना काही त्यांच्या हिशोबाने त्यांना भेटावं का, कारण ते 2 मुली त्यांच्या अजून बिगर लग्नाच्या आहे काय। त्याच्यात आणि जो कमावणारा मेन तोच माणूस होता, तोच नाही तर त्यांनी करायचं काय, मेन हा प्रश्न आहे। तर त्याच्यासाठी आहे ना जो कोणी गाडीवाला असेल ना, तर पोलिसांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि त्याच्याकडून पोरी म्हणजे पोरींसाठी म्हणा किंवा त्यांच्यासाठी काहीतरी उदाहरण सगळे करावे अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे। भाऊ साहेब, आज 5 दिवस झालेले म्हणताय,
आणि अद्यापही पोलिसांनी काही कारवाई केलेली नाही. मग याच्यावर पोलिसांवर तुमचा संशय आहे का? मेन गोष्ट म्हणजे असं आहे का जर तिथं नाका आहे तर नाक्यावर कमीत कमी 500 ते 1000 लोक कामाला येतात. तर त्यांच्या समोर जर 9:30 वाजता ही घटना होती तर कुणी ना कुणी बघितलंच असेल ना तिथं. तर याचं काम पोलीस प्रशासनाचं काम आहे का तिथं जाणे, जागेवर त्या सीसीटीव्ही कॅमेरे चेक करणे किंवा तिथं पब्लिक कमीत कमी 500 ते 1000 पब्लिक रोजच्या कामासाठी नाक्यावर येतात. आणि सकाळी 9:30 वाजता झालेलं आहे. सकाळी 9:30 वाजता म्हणजे तिथं नाक्यावर पूर्ण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मग पोलीस विचारणा का करत नाही तिथं जाऊन? म्हणजे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करतात. हा, आम्हाला तेच म्हणायचं पोलीस प्रशासन हे दुर्लक्ष करतं या गोष्टीकडे. का नेमकं हे जाणून बुजून दुर्लक्ष करता का काही हे पण आम्हाला काही कळत नाही सर. माजी नगरसेवक म्हणा किंवा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी म्हणा, या ठिकाणी आपल्याला कोणी भेटण्यासाठी इथं कोणी आलंय का? नाही, आतापर्यंत कोणी आलेलं नाही आम्हाला इथं भेटण्यासाठी. आणि आम्हाला ही पण अपेक्षा कोणी तर यावं आमच्याकडं, पण आमच्याकडे कोणी आपल्या पोलीस पण आलेले नाही आतापर्यंत आमच्याकडे इथे.